मंडळी, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय। 1 मिनिट 10 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके एका अलिशान रूममध्ये सोफ्यावर बसलेले दिसतात आणि आपल्या समोरील व्यक्तीशी बोलताना ते एका मोठ्या नेत्यावर एकेरी भाषेत गंभीर आरोप करतात। दुसऱ्या बाजूला हाकेंचा हा संवाद समोरचा व्यक्ती अगदी गुपचूपपणे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतोय। तो व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो व्यक्ती नेमका कोण आहे, त्यानेच हा व्हिडिओ व्हायरल केला का आणि लक्ष्मण हाके नेमकं कोणत्या नेत्यावर टीका करतायत, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान हाके ज्या मोठ्या नेत्याबद्दल बोलत आहे ते नेते म्हणजे मंत्री छगन भुजबळ आहेत, असा दावा आता सोशल मीडियावर केला जातोय। त्यामुळे भुजबळ समर्थक हाकेंवर पुन्हा एकदा तुटून पडल्याचं पाहायला मिळतंय। पण भुजबळ माझे कालही गुरु आणि नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ अर्धवट आणि बनावट असल्याचा दावा केलाय। पण त्या व्हिडिओमध्ये हाके नेमकं असं काय म्हणालेत की ज्यावरून त्यांचा भुजबळांविरोधात टोकाचा संघर्ष सुरू झाल्याचं बोललं जात आहे, की मग ओबीसींमधील दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय? नेमकं घडलंय तरी काय, ते जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। मंडळी, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके म्हणतायत की कसं आहे त्याचे आपल्या मागे फरफट होत आहे। त्याचं कसं आहे, त्याच्याकडे आहे यंत्रणा, त्याच्याकडे आहे संघटन, मीडिया हँडल करणं, मोठा स्टेज डेकोरम देणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणं, हे सगळे ते करू शकतो। ते म्हणाले होते आंदोलन करायचं नाही, पण मी दुसऱ्याच दिवशी जाहीर केलं की महाराष्ट्रातल्या लोकांनी GR फाडावं, होळी करावी, रस्त्यावर उतरावं, निवेदन द्यावी। बोलला होता ना काही करायचं नाही, पण सगळं झालं। माझ्या उपस्थितीत म्हणाला होता आंदोलन थांबवा, स्टेजवरच होतो ना मी पण। मंडळी, आता हाकेंनी असं बोलण्याची पार्श्वभूमी म्हणजे मुंबईतील आंदोलनानंतर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा शासनानं GR काढला होता आणि त्या आधारावर हाके व्हिडिओमध्ये बोलत असावेत। बाकी व्हिडिओमध्ये पुढे बोलताना हाके म्हणतायत की 2 उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेला, आता घेऊन कुणाला गेला तर स्वतःचा मुलगा आणि स्वतःचा पुतण्या, आणि सभेत सांगत आहे की ते 3 जण होते आणि आम्ही 3 होतो। लय खटकलं होतं मला ते वाक्य, पण जाऊ दे म्हटलं। नंतर हाके असंही म्हणाले की एक अंदाज म्हणून सांगतो की आपल्याला सॉफ्ट कॉर्नर फक्त मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे आणि बावनकुळे हे आहेत। तर मंडळी, 1 मिनिट 10 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये असा हा सगळा संवाद आहे। आता यावरून सामाजिक आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। लक्ष्मण हाके हे मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलत असून त्यांना विधान परिषद किंवा मग राज्यसभा मिळवण्यासाठी भुजबळांनी सहकार्य केलं नाही। तसंच ओबीसी चळवळ भुजबळ यांच्याकडे केंद्रित होऊ न देता ओबीसींचा खरा म्होरक्या आपणच आहोत हे दाखवण्यासाठी हाके अशा पद्धतीनं टीका करत असल्याचा दावा समाज माध्यमांवर केला जातोय। तर दुसरे ओबीसी नेते आणि हाके यांचे सहकारी राहिलेले नवनाथ वाघमारे यांनी आता या संदर्भात प्रतिक्रिया दिली असून लक्ष्मण हाके आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सेटलमेंट झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून वाद वाढत असताना लक्ष्मण हाके माध्यमांसमोर आले आणि तो व्हिडिओ AI निर्मित तसंच बनावट असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांनी सांगितलं की कोणता व्हिडिओ आहे, कधीचा व्हिडिओ आहे, तो पूर्ण का दाखवला जात नाही। मी ओबीसींच्या प्रश्नांवर भांडत आहे, लढत आहे, रात्रंदिवस पळत आहे, त्यावर कुणी बोलत नाही। अशा गोष्टींमधून काय साध्य करायचंय? ओबीसी समाजात फूट पाडणं आणि आपली प्रतिमा मलिन करणं, हाच या प्रकरणामागील हेतू आहे। ओबीसी चळवळीला बदनाम करण्यासाठी यापूर्वीही अनेक प्रयत्न झाले। गेल्या 2 वर्षांपासून ओबीसी आंदोलनात फूट पाडण्याचा तसंच मला राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। कधी माझ्या वाहनांची तोडफोड केली जाते, कधी सभांमध्ये गोंधळ घालण्यासाठी लोक पाठवले जातात, तर कधी माझ्या विरोधात खोटे आरोप केले जातात। मात्र अशा कोणत्याही कृत्यांना मी घाबरणार नाही। मला जी भूमिका मांडायची असते ती मी नेहमी जाहीरपणे मांडत असतो। जरांगे टोळीचा उद्देश लक्ष्मण हाकेला डॅमेज करायचा आहे, पण हाके डॅमेज होणाऱ्यातला नाहीये। पुढे छगन भुजबळ यांच्या संदर्भात बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की झालं की भुजबळ साहेब हे माझे नेते आणि गुरु म्हणून कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील। त्यांच्याकडे पाहूनच आम्ही या चळवळीत उतरलो। त्यांच्याबाबत काही मतभेद असतील तर ते 4 भिंतींच्या आत मांडता येतात। सार्वजनिक व्यासपीठावर किंवा लाखोंच्या सभेत काय बोलायचं याचं भान आम्हाला आहे। भुजबळ साहेब सत्तेत राहून ओबीसी समाजाच्या हितासाठी भूमिका घेतात।
त्यामुळे त्यांच्यावर जाहीर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही हाकेंनी स्पष्ट केलं. तसंच आमच्यावर जितके हल्ले होतील त्याच्या 10 पट ओबीसी समाज एकत्र होईल असा विश्वास देखील हाकेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. पण मंडळी, छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलतानाचा हाकेंचा हा काही पहिलाच व्हिडिओ नाहीये. यापूर्वी ऑगस्ट 2025 मध्ये देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यावरून टोकाचा वाद निर्माण झाल्यावर स्वतः भुजबळांना प्रतिक्रिया द्यावी लागली होती. त्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके म्हणाले होते की सध्या ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे आलंय. ही माळी समाजाची पोटदुखी आहे आणि भुजबळांनी तर कुणालाच मोठं होऊ दिलं नाही असं वादग्रस्त वक्तव्य त्यावेळी हाकेंनी व्हिडिओमध्ये केलं होतं. पण त्यावेळी सुद्धा अडचणी वाढल्यानंतर हाकेंनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला होता. ओबीसी समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचं तेव्हा सुद्धा हाके म्हणाले होते. पण त्यांनी स्पष्टीकरण देऊनही मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं. त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी हाकेंवर सडकून टीका केली होती आणि तेव्हापासूनच या 2 ओबीसी नेत्यांमध्ये दुरावा आला होता. तर त्या व्हिडिओ संदर्भात भुजबळ म्हणाले होते की सकाळपासून 2-3 वेळा मला लक्ष्मण हाके यांचे फोन आलेत, काहीतरी गैरसमज झाला असं ते मला म्हणाले. तसंच याबाबत हाके स्वतःच खुलासा करणार आहेत, त्यामुळे यावर मी दुसरी कोणती प्रतिक्रिया देणार नसल्याचं भुजबळ म्हणाले होते. तर आता सध्याच्या घडीला हाकेंचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यावर मात्र अजूनपर्यंत छगन भुजबळांची प्रतिक्रिया आलेली नाहीये. ते याबद्दल काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. दुसऱ्या बाजूला या सगळ्या घडामोडींवरून ओबीसी चळवळीत लक्ष्मण हाके विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. आता हा संघर्ष पुढे काय वळण घेतो ते पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? ओबीसी समाजात फूट पडण्यासाठी हाकेंचे असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत की मग भुजबळ यांच्या विरोधात हाकेंनी खरंच दंड थोपटलाय? यावरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.